मध्य भारतातल्या जंगलातलं सगळ्यात जास्त मोहात पाडणारं झाड म्हणजेच मोहाचं झाड. हा महाकाय वृक्ष मला लहानपणापासूनच आकर्षित करत आलाय. मेळघाट आणि महुआ यांचं कधीही न तुटणारं नातं आहे. महुआ म्हणजेच इंडियन बटर ट्री, त्याला मोहसुद्धा म्हणतात. त्याचं बॉटनिकल नाव मधुका लॉन्जिफोलिया असं आहे. मधुका हा संस्कृत शब्द आणि त्याचा अर्थ मधुर हा महुआच्या फुलांना उद्देशूनच ठेवला गेला असावा. लॉन्जिफोलिया म्हणजेच लांब पानांचं झाड. महुआ हे मध्य भारतातल्या जंगलातलं सगळ्यात महत्त्वाचं झाड. महुआला फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये फुलं येतात. गोड चवीची ही गुलाबी फुलं रात्री उमलतात आणि सकाळी त्यांचा सडा जमिनीवर पडलेला असतो. मोहाची फुलं एखाद्या फळाप्रमाणे अगदी गोड असतात. उन्हामुळे फुलातील साखर कॅरमलाइज होते आणि त्यांचा रंग आणखीन गडद होतो. ही फुलं खाण्यासाठी जंगलातले पशुपक्षी आतुर असतात. अस्वल, हरिण, हत्ती, वानरं, वटवाघुळं, सिव्हेट्स याशिवाय शेकडो पक्षी मोहाच्या झाडाला भेट देत असतात. धनेश, पोपट, हरोळी यांचं तर हे सगळ्यात आवडतं फळ. हरोळी म्हणजेच ग्रीन पिजनचे थवेच्या थवे या झाडावर चरत असतात. महुआची फुलं रात्री उमलतात, त्यामुळे विविध कीटक आणि वटवाघुळं त्यांचं परागीभवन करतात. अस्वल म्हणजे स्लॉथ बिअरचं हे अत्यंत आवडतं खाद्य. फुलांच्या हंगामात अस्वलं रात्रभर झाडाखाली ठिय्या मांडून बसलेली असतात. पशुपक्ष्यांप्रमाणेच माणूससुद्धा मोहापासून लांब राहू शकला नाहीये. कोरकू गोंड आदिवासींसाठी हे अत्यंत पवित्र झाड असतं. प्रत्येक परिवाराचं एक पूर्वापार चालत आलेलं झाड असतं. आदिवासी मोहफुलं गोळा करायला पहाटे जंगलात जातात. अशा वेळी त्यांची भेट हमखास अस्वलाशी होत असते. मोहाच्या फुलापासून दारू बनवतात. त्यांच्या बारशापासून ते मृत्यूपर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमात या दारूचं महत्त्व असतं. त्यांचं अख्खं आयुष्य या झाडाभोवती फिरत असतं. मोहाची फुलं गोळा करून ती वाळवली जातात. अशी वाळवलेली फुलं खराब न होता अनेक वर्ष टिकतात. ही वाळवलेली फुलं भाजून खाल्ली जातात. त्याची भाकरीसुद्धा बनवल्या जाते. हे एक प्रकारचं अतिपौष्टिक सुपरफूड आहे. असं म्हणतात, आजपर्यंत आलेल्या प्रत्येक दुष्काळात महुआनेच लाखो लोकांचं प्राण वाचवले आहेत. एका मोठ्या मोहाच्या झाडाला साधारण 200 ते 300 किलो फुलं येतात. फुलं येऊन गेले की त्याला फळं लागतात, जी जुलै-ऑगस्टपर्यंत पक्व होतात. तेव्हासुद्धा ही फळं खायला अनेक पशुपक्षी मोहाला भेट देत असतात. मोहाच्या बीपासून तेल काढलं जातं, जे आदिवासी लोक जेवणात वापरतात. आजकाल त्याचा उपयोग साबण बनवायला आणि बायोडिझेलमध्ये केला जातो. मोहाची चैत्रात येणारी लाल छटा असणारी पानं त्या झाडाबद्दलचं आकर्षण आणखीन वाढवते. ही झाडं तोडायला मनाई असते, त्यामुळे त्यांची संख्या बऱ्यापैकी टिकून आहे. मोहाचं प्रपोगेशन त्याच्या बियाद्वारे होतं.